नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनीता ऐनापुरे यांच्या आठवणी दाटतात या कथासंग्रहातली कथा उरलो उपकारापुरता. तर सादर आहे कथा उरलो उपकारापुरता. निळकंठ बीएससीच्या फायनलला असताना एक दिवस वर्गात नोटीस घेऊन शिपाई आला. लेक्चर ऐन रंगात आलेलं असताना शिपाई आल्यानं प्राध्यापकांनी त्याच्याकडे नाराजीनंच पाहिलं, पण वर्गातल्या सगळ्या मुलांनी बाकं वाजवून त्याचं स्वागत केलं. त्यानेही हसून मुलांकडे पाहिलं. प्राध्यापकांनी डस्टर वाजवून मुलांचं लक्ष वेधून घेतलं आणि मुलं किंचित शांत झाल्याबरोबर गंभीरपणे नोटीस वाचून दाखवली. रोल नंबर 53. निळकंठ आश्चर्यचकित झाला. आपला नंबर? का आपण चुकून ऐकला? नंबर 53 उभा राहील या अपेक्षेनं प्राध्यापकांनी वर्गावर नजर टाकली, पण कोणीच उभं राहिलं नाही किंवा हातही वर केला नाही. तेव्हा ते पुढचा मजकूर वाचू लागले. निळकंठ कान देऊन ऐकू लागला. निळकंठ कामत. निळकंठ दचकून उभा राहिला. ताबडतोब ऑफिसमध्ये बोलवलंय. येस सर. निळकंठ जागच्या जागी उभा राहिला. कशासाठी बोलवलं असावं हे त्याला कळेना. त्याच्या चेहऱ्यावर मनातल्या प्रश्नांची प्रतिबिंब उमटली. सगळ्या वर्गाची नजर त्याच्यावर खेळली होती. त्याचं लक्ष मात्र यशोधरेकडे अभावितपणे गेलं. तीही त्याच्याकडेच पाहत होती. त्याला नजरेनं सुचवत होती, तू जाऊन ये, मी तुला नंतर भेटते. निळकंठ झटकन वर्गाबाहेर पडला. मे आय कम इन प्लीज सर? येस, कम इन निळकंठ. प्रिन्सिपलनी त्याला आत बोलावलं आणि खुर्चीकडे बोट दाखवलं. निळकंठने एक पाऊल आत टाकला आणि तो चमकला. शेजारचे सामंत काका? इथे कॉलेजात? का? भीतीची एक लाट त्याच्या पाठीतून सरसरत गेली. त्यानं समोरच्या खुर्चीचा आधार घेतला. तेवढ्यात सामंत काकांनी वळून पाहिलं. सामंत काका? निळकंठ, तुला घरी न्यायला आलोय मी. का? काय झालं? काय झालं काका? हे बघ, घाबरू नकोस. तुझ्या बाबांची तब्येत थोडी बिघडलीये. चला ना मग काका. काय झालंय बाबांना काका, सांगा ना. मी वर्गातून पुस्तकं घेऊन येतो. निळकंठ, ती व्यवस्था मी करतो. तू जा घरी. बी ब्रेव. मिस्टर सामंत, रिक्षा आणायला सांगू का? प्रिन्सिपलनी हळू आवाजात विचारलं. नको सर, मी रिक्षा बाहेर थांबूनच आलोय. खुर्चीतून उठत सामंतांनी सांगितलं. सामंत काकांच्या मागोमागच निळकंठ बाहेर पडला. प्रिन्सिपल इतके हळू कसे बोलले? असं काय घडलंय? रिक्षा घेऊनच सामंत काका आले का? काय झालंय बाबांना? ते ऑफिसला तर गेले होते ना? मग अपघात झालाय का हार्ट अटॅक आलाय का आणखी काही? पण म्हणजे काय? ते शुद्धीत आहेत की बेशुद्ध? आणि घरी आहेत का हॉस्पिटलमध्ये नेले त्यांना? आई तर बिचारी, काय तिची अवस्था झाली असेल? ती कुठे आहे? विचारांचे घण डोक्यात पडायला लागले तेव्हा निळकंठनं सामंत काकांकडे पाहिलं. तेही निळकंठकडेच पाहत होते. हा काही विचारत नाहीये, पण विचारलं तर मी काय सांगू त्याला? तरुण मुलगा आहे, पण मनात अजून पक्का झालाय का? समोर आलेली परिस्थिती स्वीकारण्या इतका प्रौढपणा त्याच्यात आहे का? कसं कळणार? अशी वेळच कधी आली नव्हती. साध्या सरळ मार्गाने आयुष्य जगणारा हा हुशार मुलगा. सामंतांनी निळकंठकडे पाहिलं आणि तो आपल्याकडे पाहतो आहे म्हटल्यावर त्यांनी नजर चुकवली. सामंत काका. काही बोलण्याऐवजी सामंत काकांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. किंचित थोपटल्यासारखं केलं. कोणत्या शब्दात निळकंठशी बोलावं याचा विचार ते करू लागले. पण तोपर्यंत घर आलंच. घराबाहेर बरीच माणसं, पण विखुरलेली. गंभीरपणे बोलत होती. त्यानं ती माणसं पाहिली आणि निळकंठ रिक्षा थांबवण्याआधीच घाईघाईनं धावत घरात गेला. बाहेरच्या खोलीत जमिनीवर त्याचे बाबा झोपलेले होते. आईचा आक्रोश चालला होता. भावंडही रडत होती. बाबा गेले? कशानं?
काय झालं त्यांना? कुठे झालं? ऑफिसमध्ये पोहोचले तरी होते का? का वाटेत काही झालं? ते घरी कसे आले? त्यांना आधी काही होत होतं का? पण आधी म्हणजे तरी केव्हा? कारण सकाळी तर काही आजारी वाटले नाहीत. तेही तसं काही बोलले नाहीत. उलट त्याची प्रॅक्टिकलची गडबड होती, तर त्याचं अंघोळीचं पाणी तापवण्याकरता त्यांनी बंबही पेटवला होता. मग एकदम काय झालं? निळकंठाला गरगरल्यासारखं झालं. जीव घुसमटल्यासारखा झाला. तो मटकन खाली बसला. आईच्या जवळ बसून हुंदके देऊ लागला. कोणीतरी त्याला आईपासून लांब केलं. निळकंठ, अरे तू असं केलंस तर कसं व्हायचं बाबा? सांभाळ स्वतःला. अरे तू थोरला, आईचा आधार आहेस तू. आईला तर तुझी गरज आहे निळकंठ. कोणीतरी काहीतरी समजूत घालत राहिलं. त्यातला एकही शब्द निळकंठच्या डोक्यात शिरला नाही. तो मुकामुका झाला. रडणाऱ्या आईला किंवा भावंडांना समजावण्या इतकंही भान त्याला नव्हतं. तो आईच्या शेजारी बसून वडिलांच्या अंगावरून, डोक्यावरून, पायावरून हात फिरवत राहिला. थोडा वेळ गेला. कोणीतरी निळकंठला बाहेर बोलावलं आणि त्यानंतर कोणी काही सांगत राहिलं आणि तो करत राहिला. घट्ट बधीर मनानं करत राहिला. आणि सगळं आटपून रात्री 9 वाजता घरी परतल्यावर बाबा घरात नाहीत ही भावनाच घर अधिक भकास दाखवू लागली. जशी जागा मिळेल तशी माणसं घरात आडवी होऊ लागली. आत्या, काकू, काका हे तर परगावहून आलेले. मावशी गावातच राहणारी, पण आईच्या सोबती करता राहिलेली. सगळं घर गच्च भरलेलं. मिळालेल्या एवढ्याशा जागेत निळकंठ पडला, पण त्याला झोप लागलीच नाही. तळमळत त्यानं रात्र घालवली. बाबांची विविध रूपं त्याला आठवत होती. त्याचे आनंदी, कष्टाळू, मितभाषी बाबा बघता बघता नाहीसे झाले होते. काडीचंही दुखणं नाही. ऑफिसला निघालेले माघारी वळले आणि आईला म्हणाले, आज एकदम गॅसेसचा फार त्रास व्हायला लागलाय ग. का बरं? आज जेवणात तर तसं वातुळ काही नव्हतं. काय होतंय? आईनं काळजीनं विचारलं. अस्वस्थ वाटतंय. मग थांबा. सोडा देते. ताकात देऊ का लिंबाच्या रसात देऊ? दे कशातही पण चटकन दे. सोडा घेऊनही बरं वाटेना. आजच्या दिवस ऑफिसला जाऊ नका. नाही जात. मी पडतोय. बाबा सोडा घेऊन पलंगावर पडले. ते उठून बसलेले पाहिले तेव्हा आई पटकन स्वयंपाकघरात गेली, झाकपाक केली, भांडी मोरीत गोळा करून टाकली आणि लगेचच बाहेर आली. पलंगावर बाबा पुन्हा आडवे झाले होते. त्यांच्याशी ती काही बाई बोलत राहिली. 2-4 वाक्य बोलली तरी बाबांचं हं हं सुद्धा नाही. आईच्या लक्षात आलं तेव्हा ती बोलायची थांबली. तिनं पडलेल्या कपड्यांच्या घड्या केल्या, जागेवर ठेवल्या आणि सहज बाबांच्या जवळ येऊन बसली. त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत म्हणाली, आता बरं वाटतंय ना? आणि एकदमच काहीतरी वेगळं वाटलं म्हणून तिनं त्यांना हलवलं. बाबा गेलेले होते. इतकं झटकन त्यांना मरण आलं. प्रत्येक जण म्हणत होता, बाबा नशीबवान. नशीबवान? केवळ मरण झटकन आलं म्हणून नशीबवान म्हणायचं? काय मिळालं बाबांना आयुष्यात? त्यांचं वय काय मरण्याचं होतं? आता तर मुलं शिकतायत, सगळी हुशार आहेत, शिकून मोठी होतील, हे समाधान त्यांना थोडंफार मिळत होतं. पण तरीही त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या मानानं, सज्जन स्वभावाच्या मानानं, चांगल्या वर्तनाच्या मानानं आयुष्यात काय मिळालं? त्यांच्या त्या काळात जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळाली, पण घरच्या परिस्थितीमुळं इंटरच्या पुढे शिक्षण नाही घेता आलं. जी मिळाली ती नोकरी त्यांनी स्वीकारली. इतका प्रचंड बुद्धिमान माणूस, पण अति सरळ स्वभावानं ऑफिसात कसलं तरी बालंट अंगावर आलं. पुढे बढती तर राहोच, पण पगार वाढही नाही. एकाच एका पगारावर वर्षानुवर्ष नोकरी. इकडे प्रपंच मात्र वाढत होता. निळकंठच्या वरची बहीण दया, तिचं लग्नाचं वय झालेलं. पाठचा निळकंठ, मग नितीन, नीरज आणि त्यांच्यानंतर छाया, माया ह्या जुळ्या मुली. मोजक्या पगारात 6 मुलांचा प्रपंच. आई संसारदक्ष होती, त्यामुळं कोंड्याचा मांडा करून आला दिवस साजरा करत होती. पण कधी हौस नाही, मौज नाही, प्रवास नाही. कसलं ते आयुष्य?
सगळीच्या सगळी मुलं हुशार म्हणून काय वाटेल ते झालं तरी त्यांना ते म्हणतील तितकं शिकवायचं, ही जिद्दच आई-बाबांना अनंत अडचणीतून पुन्हा पुन्हा उभं करत होती. दया ग्रॅज्युएट झालेली बाबांनी पाहिली, तेवढाच काय तो आनंद त्यांना मिळाला आणि हे इतक्या लवकर बाबांना मरण आलं, म्हणे नशीबवान. अंथरुणावर पडल्या पडल्या निळकंठ तळमळत होता. बाबांचा देवाधर्मावर विश्वास होता. देवांची पूजा करण्याचं काम त्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं. कायम चतुर्थीसारखे उपास ते करत होते. आई तर त्यांच्याही पुढे एक पाऊल होती. कसल्या ना कसल्या पोथ्या वाचणं, उपास तर आठवड्यातून 2-3 वेळा सहजपणे करणं हे कायम होतं. यापेक्षा संसारी माणूस जास्त काय करतं? मग बाबांचं आयुष्य इतक्या लवकर का संपलं? आणि आता यानंतर पुढे काय? बाबांचा थोडा का होईना पण पगार नियमितपणे येत होता आणि त्यावर आई नेटका प्रपंच करत होती. पण आता हा प्रपंच चालणार कशावर? हा गाडा कोण आणि कसा ओढणार? अशा पगारात बाबांची शिल्लक ती काय असणार आणि त्यात काय भागणार? आणि समजा थोडाफार पैसा असला तर आधी दयाचं लग्न व्हायला हवं. चोहीकडून भिरभिरत वारा येऊन झाडाला समूळ हलवावं तसे मनातले विचार नीळकंठला केवळ हलवून नव्हे हादरवून सोडू लागले. झोप येणार कशी? झोप उडवणाऱ्या एक एक गोष्टी मनात यायला लागल्या. तसा नीळकंठनं झोपेचा नाद सोडला. तो उठून बाहेरच्या अंगणात येऊन बसला. त्याच्या आधीच आई येऊन बसली होती. नीळकंठला पाहताच तिनं मुसमुसायला सुरुवात केली. तिची समजूत घालता घालताच पहाटे पहाटे नीळकंठनं एकच ठरवून टाकलं, BSc नंतर आपण नोकरी करायची. दिवस उजाडला. माणसांची रीघ लागली. नात्याची, ओळखीची, ऑफिसची, कुठली कोण येत होती. त्याच त्या आठवणी निघत होत्या. प्रत्येक जण असं कसं झालं म्हणून आश्चर्य व्यक्त करत होता. हळहळत होता. उपदेश करत होता. सगळे सैरभैर झाले होते. अरे निळकंठ, बाहेरून हाक आली. निळकंठ उठून उभा राहिला. बाहेरच्या दारात यशोधरा उभी होती. साधी, बारीक, लालसर फुलांची पांढरी वायल, पाठीवर सोडलेल्या 2 सैलसर लांबसडक वेण्या आणि गंभीर चेहरा. भोवतालच्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. नीळकंठ आला तेव्हा तिनं नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. काल वर्गात नोटीस आली तेव्हा तिनं नजरेनंच त्याला धीर दिला होता. आजही तिची नजर त्याला धीर देणारीच होती. नीळकंठला तिच्यासमोर रडण्याची लाज वाटत होती. कदाचित कदाचित ती आपली चेष्टा करील अशी भीती त्याला वाटली. पण डोळे त्याला न जुमानताच भरून यायचे ते आलेच. मला आज सकाळी समजलं. वाईट झालं. हं. काय झालं होतं? हार्टफेल. पुढे काय बोलावं ते यशोधरेला सुचेना. पदराशी चुळबुळ करत ती इकडे तिकडे पाहत राहिली आणि थोडा वेळ अस्वस्थतेत गेल्यावर म्हणाली, "निघते मी." "हं." नीळकंठ तिला दारापर्यंत पोहोचवायला गेला तेव्हा ती हलकेच त्याला म्हणाली, "कॉलेजमध्ये केव्हा येणार?" "बघू. मी आता काय सांगू?" "फार दिवस घरी राहू नका. प्रॅक्टिकल्स आहेत ना. ती बुडवून चालणार नाही. उद्यापासून यायला लागा." पाठमोऱ्या झालेल्या यशोधरेकडे नीळकंठ एकटक पाहत राहिला. "कोण रे ही?" नितीननं विचारलं. "माझ्या वर्गात आहे." "नाव?" "मला नाही ठाऊक." स्वतःच्या या उत्तराचं नीळकंठला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. नितीनही जास्त काही न बोलता निघून गेला. दिवस आपापल्या वेगानं जातच होते. जाणारा निघून जातो, पण तो असताना त्याचं अस्तित्व जाणवत नाही, इतकं तो गेल्यावर त्याचं जाणं जाणवत राहतं. याचा अनुभव सगळं घर घेत होतं. सगळं जागच्या जागी होतं. नव्हते फक्त बाबा ज्यांच्या जीवावर हा अख्खा घराचा तंबू उभा होता. व्यवहार तर चालूच होते. पण प्रत्येक क्षणाक्षणाला आणि कणाकणाला बाबांची आठवण चिकटली होती. हळूहळू ह्या आठवणींना चिंतेनं घेरून टाकलं. पुढे काय हा प्रश्न आ वाचून घरापुढे उभा राहिला. त्यात दयाचं लग्न ही ज्वलंत समस्या. खरं तर एव्हाना तिचं लग्न होऊनही गेलं असतं, पण त्या दृष्टीनं फारशी खटपट बाबांनी केलीच नव्हती. दया गेल्या वर्षीच BA झाली.
घरातच शिवणकाम, भरतकाम असं काहीतरी करत होती. आईला थोडीफार मदत करत होती. नीळकंठ आणि नितीन कॉलेजमध्ये. त्यात नीळकंठ शेवटच्या वर्षाला, नीरज, छाया, माया शाळेत. आता सगळ्यांची दृष्टी नीळकंठावर रोखलेली. एवढं वर्ष झालं की तू आपला नोकरीला लाग, एवढंच त्या दृष्टीचं सांगणं. नीळकंठाचं स्वप्न वेगळंच होतं. त्याला एम-एस-सी व्हायचं होतं, संशोधन करायचं होतं. त्यासाठीच तर इंटरला चांगले मार्क असूनही तो मेडिकलला अथवा इंजिनिअरिंगला गेला नव्हता. संशोधक होणं हेच त्याच्या ध्यानीमनी होतं. आता पटो न पटो त्याला बी-एस-सी होऊन नोकरीच करायला हवी होती. स्वप्न हे स्वप्नातच राहणार होतं. एक दिवस प्रॅक्टिकलच्या वेळी यशोधराने त्याला गाठलं. "कसे आहात?" "ठीक आहे." आई सावरल्या? "बऱ्यापैकी. आणि न सावरून तरी काय करणार?" "हो ना, काही गोष्टींना इलाज नसतो. त्या आहेत तशाच स्वीकाराव्या लागतात." "अभ्यास कसा चाललाय?" "अभ्यास तर करायलाच हवा. मला काही पुढं शिकता येणार नाही, तेव्हा यंदाचं शेवटचं वर्ष." "का? शिकता का नाही येणार?" "मला नोकरी करायला हवी." यशोधरा क्षणभर गप्प झाली. मग हळुवारपणे म्हणाली, "मागं आपलं बोलणं झालं तेव्हा एम-एस-सी करायचं म्हणाला होतात." "मागं म्हटलं, पण आता परिस्थितीच बदलली आहे." "पण खरं तर केवळ तुमच्याकरता मी एम-एस-सीला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं होतं." बोलताना यशोधरेचा चेहरा लाल झाला. ती झटकन निघून गेली. नीळकंठ चक्रावला. "माझ्यासाठी ही एम-एस-सीला ॲडमिशन घेणार होती? माझ्यामुळं? म्हणजे म्हणजे हिचं माझ्यावर? बापरे! कसं शक्य आहे हे? मी तर हिच्याकडे कधीच त्या दृष्टीनं पाहिलं नाही. कधीच नाही. वर्गातल्या इतर मुलींपेक्षा ती मला आवडली हे खरंच. कोणालाही आवडावी अशी आहे ती. पण तिनं माझ्यात काय पाहिलं? ही श्रीमंत घरची मुलगी. रोज तिचे वडील स्कूटरवरून तिला कॉलेजमध्ये सोडतात. तिच्या हातातलं घड्याळ, दुसऱ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील सोन्याची जाड साखळी, हातातली अंगठी, अंगावरची पातळं, अगदी तिची पर्स आणि पायातल्या चपला सुद्धा सांगतात की ती श्रीमंत आहे, सुस्वरूप आहे. बी-एस-सी करते म्हणजे बुद्धी चांगली आहे. मग अशी सर्व बाजूंनी चांगली परिस्थिती असणाऱ्या या युवतीच्या मानानं मी काय आहे? काय पाहिलं तिनं माझ्यात? एक भरदार शरीर आणि बऱ्यापैकी रूप सोडलं तर माझ्याजवळ काय आहे? आर्थिक परिस्थिती बेताचीच. आता तर बाबांच्या जाण्यानं आई आणि 5 भावंड यांची जबाबदारी माझ्यावर आहे. छे, हे चांगलं नाही. ह्या मुलीला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. अचानकच कॉलेजमध्ये एका विदेशी पाहुण्यांचं भाषण ठरलं. त्यामुळे नेहमीचे तास रद्द झाले. पाहुण्यांचं भाषण आणि इतर कार्यक्रम बरेच लांबले. त्यामुळे संध्याकाळ झाली. सगळी मुलं घाईघाईनं बाहेर पडली. नीळकंठही निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की यशोधरा त्याच्या बरोबरीनं थोडं अंतर राखून चालत होती. त्याची चाल मंदावली. ती आपल्याबरोबर येईपर्यंत तो रेंगाळला. "किती उशीर झाला ना?" काहीतरी बोलायचं म्हणून नीळकंठानं प्रश्न टाकला. "हो ना, आज नेमकी माझी मैत्रीण पण आली नाही." "मग आता इतक्या लांब एकट्याने जाणार?" "मग काय करणार? तुम्ही चला पोहोचवायला." "मी? बरं चला." बराच वेळ नीळकंठ आणि यशोधरा मुकाट्यानं चालत राहिली. कोणीतरी मागून येणाऱ्या सायकल स्वारानं उगीचच खाकरल्याचा आवाज काढला आणि नीळकंठ सावध झाला. परवाचं यशोधरेचं बोलणं त्याला आठवलं आणि त्याचा खुलासा करायला हीच योग्य वेळ आहे असं त्याला वाटलं. मला तुमच्याशी बोलायचं होतं." "मग बोला ना. नाहीतरी आपण दोघे असे मुकाट्याने चालत जाणं अवघडच होतंय." ती हसत म्हणाली. "तसं नाही. थोडं महत्वाचं आहे." "बोला ना. मी ऐकतीये." "तुम्ही परवा म्हणालात एम-एस-सी ची ॲडमिशन तुम्ही माझ्याकरता घेणार होतात." "हो." "याचा काय अर्थ?" "तुम्हाला काय वाटतं?" "मला काही कळत नाही." "मलाही काही कळत नाही." यशोधरेच्या बोलण्यातला मिश्किलपणा नीळकंठला जाणवला. "पण तुम्ही असं कसं बोल?" "खरं तेच बोलले." "का?" "मला तुम्ही सारखे डोळ्यासमोर असावेसे वाटता.
तुमचा सहवास हवा हवासा वाटतो. तिच्या धीटपणाचं नीळकंठाला आश्चर्य वाटलं. ते लपवत तो म्हणाला, म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. यशोधरा खुदखुदत म्हणाली. आणि मला अहो काय हो म्हणता? मग काय म्हणू? यशोधरा, यशोधरा, यशोधरा. तिच्या नावाचा उच्चार करताना आपल्याला एक अननुभूत आनंद होतोय असं नीळकंठला वाटलं, पण त्याच क्षणी त्याला वास्तवाची जाणीव झाली. मला तसं म्हणता आलं असतं तर मलाही आनंद झाला असता, पण मी तसं म्हणू शकत नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्या एखाद्या मुलीच्या प्रेमात? यशोधरानं जीभ चावली. नाही, तसं काही नाही. नीळकंठनं हसत सांगितलं. घाबरू नका. मग आपल्या दोघांच्या परिस्थितीतली तफावत मला तसं करून देणार नाही. तुमच्या घरची परिस्थिती मी सांगते. मी आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आमचा स्वतःचा बंगला आहे. श्रीमंत म्हणायचं की नाही हे मला ठाऊक नाही, पण एकंदरीत परिस्थिती चांगली आहे आणि आमची त्या विरुद्ध आहे. ते मला ठाऊक आहे. तरीही तुम्ही मी काय? मला आवडता. नीळकंठ रस्त्यात जागच्या जागी थांबला. साधीसुधी वाटणारी ही मुलगी, हा हिचा आगाऊपणा म्हणायचा की साधेपणा की मनमोकळेपणा? काय म्हणावं हिला? यशोधरा, काय हा वेडेपणा? काय पाहिलंस तू माझ्यात? मी तुम्हाला आवडत नाही का? अगं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला आवडते की नाही? आवडतेस. बस. आता यापुढं काय वाटेल ते झालं तरी मी कायम तुमचीच राहीन. वेड्यासारखी बोलू नकोस. आपण काय बोलतोय हे तरी कळतंय का तुला? हे ठरवताना तुझ्या आई वडिलांशी बोललीस? हो. काय? हेच की. यशोधरा, अगं आज मूर्खासारखी बोललीस. पुन्हा नको बोलूस. आणि आता 2 महिन्यांनी कॉलेज संपलं की आपल्या गाठीभेटीही होणार नाहीत. तू सहजपणे मला विसरशील आणि विसरच. बोलत बोलत दोघं यशोधरेच्या घरापर्यंत आले. येता का आत? आईबाबांशी ओळख करून देते. आज नको. मग केव्हा? बघू. मी निघतो. घाईनं नीळकंठ निघाला. यशोधरेनं त्याचं मन ढवळून काढलं. कशात काय आणि फाटक्यात पाय अशी आपली अवस्था, आणि सोन्याचा चमचाच तोंडात धरून जन्माला आल्यासारखी तिची अवस्था. ह्या दोघांचं एकत्र येणं? छे. ती वाहवते आहे, पण मला वाहून चालणार नाही. माझ्या जबाबदाऱ्या मला पेलायच्या आहेत. त्या पार पडेपर्यंत मला माझ्या सुखाचा विचारच करता येणार नाही. नीळकंठ, अरे किती उशीर? आई दाराशीच उभी होती. का? काय झालं? चपला काढता काढता नीळकंठनं उत्सुकतेनं विचारलं. कारण आईचा असा फुललेला चेहरा बाबा गेल्यापासून कधीच दिसला नव्हता. अरे काय झालं म्हणून काय विचारतोस? दयाला परवा पैनकडची माणसं पाहून गेली, त्यांचा होकार आलाय. मुलगी पसंत आहे म्हणतायत. अरे वा. गणेश पै ना ग? तोच. त्यांनी बोलणी करायला बोलवलंय. नीळकंठच्या डोळ्यासमोर यशोधरा उभी राहिली. तिला उद्देशून तो म्हणाला, थांब बये, हुरळून जाऊ नकोस. आताशा एका जबाबदारीतून मुक्त होण्याच्या मी मार्गावर आहे. नीळकंठची परीक्षा झाली आणि त्याचा बीएससीचा रिझल्ट लागला. त्याच दिवशी दयाचं लग्न झालं. सगळं घर आनंदलं आणि सगळ्या घराचे डोळे लगेचच नीळकंठच्या नोकरीकडे लागले. तशी ती नीळकंठला मिळाली. घरापासून जरा लांब. जाण्या येण्यात वेळ बराच जाणार होता, पण पगार बरा होता. नीळकंठनं नोकरी स्वीकारली. पहिला पगार त्यानं आईच्या हातात दिला. तेव्हा भरल्या डोळ्यांनी आई म्हणाली, नीळकंठ, तू ही नोकरी धरलीस ते बरं झालं रे. का ग आई? अरे बाबा, नितीनचं आता इंटरचं वर्ष, नीरजचं मॅट्रिकचं, दोघांची महत्वाची वर्ष. केवढाली फी पाहिलीस ना? कुठून आणायचे पैसे? माझ्याजवळ आहेच काय? आता तुझा पगार आला. एवढंच बोलून नीळकंठ गप्प बसला. पण त्याच्या मनात आलं, मलाही एमएससी करायचं होतं. ही नोकरी मी मन मारून कर्तव्य भावनेनं करतोय, याची आईला कल्पना तरी आहे का? पण आईलाच कशाला, घरातल्या कोणालाच नीळकंठनं आपल्याकरता केवढा त्याग केलाय याची कल्पना नव्हती. जो तो आपल्यातच गुंतलेला होता.
दयाचे सणवार होईपर्यंत तिचं बाळंतपण आलं. ते झालं. बारसं झालं. नितीन इंटर पास होऊन इंजिनिअरिंगला गेला. नीरजला आर्किटेक्ट व्हायचं होतं. तो तिकडं गेला. छाया माया मॅट्रिकला आल्या. नीळकंठची नोकरी चालू होती. त्याला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. हेही संबंध घर सोयीस्करपणे विसरून गेलं. यशोधरेशी होणारी भेट हाच नीळकंठच्या आयुष्यातला आनंद होता. तरीही तिचं आयुष्य आपल्यामुळे वाया जात आहे याची खंत होतीच. यशोधरा, तू विनाकारण का तुझे हाल करतेस? काय झालं? अगं, तू माझ्याकरता का थांबतेस? तुला कोणी चांगला मुलगा मिळेल. तू लग्न करून सुखी होशील असं तुम्हाला वाटतंय. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करून सुखी होणार नाही. अगं, पण तू अशी किती थांबशील? मला सगळ्यातून मोकळं व्हायला किती काळ लागेल? मी थांबेन तोपर्यंत. वेडी आहेस. असू देत. तुमच्याकरता वेडी झालीये मी. पुन्हा पुन्हा हेच बोलणं होई. भेटलं की नीळकंठला वाटे, हे कसलं हिचं विलक्षण प्रेम. सगळं तरुण पण वाया जातं हिचं. पण यशोधरा आपल्या निश्चयाला घट्ट टिकून होती. तिनं आपल्या आईवडिलांना नीळकंठशी लग्न करण्याचं ठरवल्याचं सांगितलं. त्यांना नीळकंठमध्ये तिनं एवढं काय पाहिलं तेच कळेना. यशू, अगं नीळकंठ साधा बीएससी. बाबा, संधी मिळाली असती तर ते एमएससीच काय, पण पीएचडी सुद्धा झाले असते. ती गोष्ट वेगळी. पण आज तर तो साधा ग्रॅज्युएट, म्हणजे तुझ्या इतकाच शिकलेला. त्याचा पगारही बेताचा. पुढे वाढेल. आज किती आहे? नाहीतरी आम्ही कुठे आज लग्न करणार आहोत. यशू, त्याची जात वेगळी, परिस्थिती बेताची. हे मला ठाऊक नाही का बाबा? पण तरीही बरं, एक सांग, तू त्याच्याशी लग्नाबद्दल कधी बोललीस? हो. मग तो काय म्हणाला? कधी करायचं लग्न? आम्ही जाऊन भेटू का त्याच्या घरी? नको. त्यांनी एकदाच सांगितलं, त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत तोपर्यंत त्यांना लग्न करता येणार नाही. म्हणजे किती वर्ष? तसं ते तरी कसं सांगणार? यशू, अगं तू किती वर्ष अशी थांबणार? आणि आम्ही किती थांबायचं? आमची वय नाही का मोठी होत? पण काय ग यशू, मी काय म्हणतो? काय? आपण एक करूया का? काय बाबा? हे बघ, मुलीच्या लग्नात हुंडा देतात, तसा मी त्याला भावंडांच्या शिक्षणात पैसा दिला तर ते घेतील असं तुम्हाला वाटतंय? त्यांना तो अपमान वाटेल. आणि बाबा, त्यांच्या घरात हे आमचं प्रकरण कोणालाही ठाऊक नाहीये. नीळकंठच्या घरात हे प्रकरण जाणून घ्यायला वेळ होता कोणाला? नितीन इंजिनियर झाला. स्वतःचं लग्न स्वतःच जमवलं. लग्न झालंही. तेव्हाही कोणाच्या नीळकंठ मोठा आहे त्याचा विचार घ्यावा एवढंही मनात आलं नाही. छाया कॉलेजात गेली. तिला पारकरांकडून लग्नाकरता मागणी आली. पारकरांचा मुलगा डॉक्टर, प्रतिष्ठित घराणं. नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. मग तेही लग्न पारकरांच्या तोलामोलाला साजेसं पार पडलं. नीरज आर्किटेक्ट झाला आणि आई अचानक गेली. नीरजला राहून राहून रडू येत होतं की माझी आई गेली, माझ्या लग्नाचं बघणार कोण, मी एकटा पडलो. शेवटी नीरजचं लग्न झालं. पाठोपाठ मायाही सासरी गेली. एव्हाना नीळकंठची 40शी पार पडली. काळ्याभोर कुरळ्या केसांना विरळपणा यायला लागला. एखादा पांढरा केस मध्येच आपलं अस्तित्व दाखवायला लागला. भरदार शरीर किंचित उतरलं. डोळ्याला चष्मा तर लागलाच होता. मुळातला शांत आणि गंभीर स्वभाव अधिकच गंभीर झाला. सगळ्या भावंडांची शिक्षणं, लग्नकार्य, गर्भारपण, बाळंतपण, सणवार, सगळं सगळं झालं आणि नीळकंठ घरात एकटा उरला. खरं तर तिघी बहिणी सासरी गेल्या, पण 2 सुना घरात आल्या होत्या. नीळकंठ एकटा राहण्याचं काहीही कारण नव्हतं. पण नितीनला ही जागा आवडेनाशी झाली. त्यानं गावाबाहेर जागा घेतली. नीरजनेही त्याच्याच पावलावर पाऊल टाकलं. तिघी बहिणी आपापल्या संसारात रमल्या. नीळकंठला नव्यानेच साक्षात्कार झाला की एवढ्या मोठ्या आपल्या घरात आपण एकटे आहोत. जो तो आपापल्या माणसात रमून गेलाय. माझं कोण? ज्यांच्याकरता मी आजवर राबलो त्यांनी मला दूर केलंय, आणि जिला मी केवळ घरच्यांकरता दूर ठेवलं ती अजूनही माझ्याकरता थांबलीये. आता मात्र थांबायचं नाही.
थेट यशोदेच्या घरी जायचं आणि सांगायचं. पण या वयात, 40 नंतर, 40 माझीच नाही तर यशोधरेची. म्हणजे दोघांचंही तरुण वय संपलं की आता कसला संसार मांडायचा? काय आनंद मिळणार? लोक हसतील, चेष्टा करतील, म्हणतील हा चळलाय. साहेब, तुमचं पत्र. शिपायानं टेबलावर पत्र आणून दिलं तेव्हा नीळकंठ विचारातून जागा झाला. कोणाचं बरं पत्र? त्यानं इकडं तिकडं बघत उत्सुकतेनं पत्र फोडलं. पत्र मायाचं होतं. गावातल्या गावात मायानं पत्र का बरं लिहिलं असेल? प्रिय निळू दादा, माझं पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल आणि तेही ऑफिसमध्ये. पण गेले कित्येक दिवस मनाशी विचार करते आहे आणि शेवटी प्रत्यक्ष भेटून बोलता येईल की नाही असं वाटलं, म्हणून पत्र लिहिण्याचं ठरवलं. दादा, तू आमच्या सगळ्यांकरता खूप काही केलंस. बाबा गेले तेव्हा तू असा किती मोठा होतास. पण अंगावर जबाबदारी पडली म्हटल्यावर तू ती अगदी शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडलीस. त्याबद्दल कधी आम्हाला कोणाला उपकारही दाखवले नाहीस, खेदही दाखवला नाहीस. बाकी कोणाला काय वाटतं मला माहित नाही, पण मला तुझ्या आठवणींनी मन भरून येतं. वाटतं तुझ्या त्यागावर आमचे सुखाचे संसार उभे राहिलेत. दादा, उशीर झालाय हे खरं, पण तरीही 40 म्हणजे काही फार उशीर नव्हे. तू आता लग्न का करत नाहीस? तुला हा लहान तोंडी मोठा घास वाटत नाही ना? पण खरंच सांगते, तुझं आयुष्य सुखाचं झाल्याशिवाय मला स्वस्थता वाटणार नाही. मग करतोस ना लग्नाचा विचार? आणखी एक सांगू? तुझ्याकडे एक दोन वेळा तुझ्या वर्गातली ती यशोधरा पेंडसे आली होती, तेव्हा आई काय म्हणाली होती ठाऊक आहे? ती म्हणाली होती, या मुलीचा आणि माझ्या नीळकंठचा जोडा किती छान दिसेल. पण ती घरात आली तर नीळकंठ तिच्या नादात घरदार विसरेल, सगळा प्रपंच उघडा पडेल. पण मुलगी खरंच चांगली आहे. दादा, आईचं बाकी बोलणं सोडून दे, पण अजूनही यशोधराचं लग्न झालेलं नाही. तेव्हा तू हा विचार करायला काय हरकत आहे? म्हणजे तू विचार करच. या बाबतीत हवी तर माझी मध्यस्थी करण्याची तयारी आहे. मायाचं बाकी पत्र नीळकंठने वाचलंच नाही, कारण तिचा हा मजकूर म्हणजे त्याला दैवी संकेतच वाटला. यशोधरा तर याच क्षणाची वाट पाहत इतकी वर्ष थांबली होती. नीळकंठ यशोधरेच्या घरी गेला तेव्हा तिच्या आई वडिलांची एकच गडबड उडाली. इतकी वर्ष झाली पण नीळकंठ त्यांच्या घरी कधीच आला नव्हता. तो स्वतःहून आला का? काय सांगण्यासाठी? दोघही अधीर झाले. नीळकंठनं त्यांना फार काळ ताटकळत ठेवलं नाही. आपल्याला यशोधराशी लग्न करायचं आहे हे सांगतानाच त्यानं स्वतःची सर्व परिस्थितीही स्पष्ट केली. आम्हाला फार आनंद वाटला. तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्यातून पार पडलात आणि आता लग्नाचा विचार करत आहात याचा तर जास्तच आनंद आहे. अहो, त्या कन्याकुमारीसारखी आमची यशू हातात माळ घेऊन इतकी तुमच्याकरता थांबली. तिची तपश्चर्या फळाला आली. यशोधरेच्या वडिलांना अगदी भरून आलं होतं. किती बोलू आणि किती नको असं त्यांना झालं. तिच्या आईची सुद्धा अवस्था वेगळी नव्हती. एकुलती एक मुलगी, इतका पैसा अडका असूनही मुलीच्या लग्नाचा योग येईना. नातेवाईक माणसं आडून आडून चौकशा करत. काय उत्तर द्यायचं? कोणत्या शब्दात सांगायचं की आमच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि ते झालं तर बरं आहे, नाही झालं तर? पण आज प्रत्यक्ष जावई दाराशी येऊन उभा राहिला. जावयाकडे त्या डोळे भरून पाहत राहिल्या. आता लग्न केव्हा करायचं? यशोधरेच्या वडिलांनी आपली अधीरता न लपवता स्पष्टपणे विचारलं. तुम्ही म्हणाल तेव्हा. पण त्याआधी साखरपुडा वगैरे? काहीही नाही. वा वा, असं कसं? बरं, तुमची घरची मंडळी वगैरे, म्हणजे देणी घेणी, मानपान? यशोधरेचे वडील एक एक गोष्टीचा खुलासा करून घेत होते. छे छे, काहीतरीच काय. अहो, हे काही नको. माझी भावंड, इतर नातेवाईक एकदमच लग्नालाच येतील. माझं तर म्हणणं आहे की लग्न ही समारंभपूर्वक न करता सरळ रजिस्टर करावं. बरं का हो? यशोधराचे वडील तिच्या आईकडे वळून म्हणाले, आता आपल्या जावई बापूंची अवस्था उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी झालीये. पण आपल्याला सगळं पद्धतशीर करायला हवं, नाही का? आपल्या घरातलं हे पहिलं आणि शेवटचं कार्य. काय?
बरोबर आहे ना? बरोबर आहे. हसतच यशोधरेच्या आईनं सांगितलं. बरं, शिरापुरी करता येईल का? आणि काही नाही, आज दिवस कोणता आहे तेही ठाऊक नाही. पण जावई घरी आला म्हणजे दिवस चांगलाच म्हटला पाहिजे. तेव्हा आज आपण घरातल्या घरात निदान कुंकू लावण्याचा कार्यक्रम तरी करू. जावई बापू, तुम्हाला कोणाला बोलवायचंय का? नीळकंठ घोटाळला. भावंडांना लग्न ठरवल्याचं सांगितलं नाही, तर एकदम साखरपुड्याचं आमंत्रण? त्यांना नाही पटलं म्हणजे? विनाकारण गैरसमज. नकोच ते. पण निदान मायाला तरी? नको. तिला एकटीला बोलवलं म्हणून चर्चा. नकोच ते. नाही, नाही. कोणाला नाही बोलवायचं. पण आम्हाला आमची 4 माणसं बोलवायला हवीत. निदान आमचे सासू-सासरे अजून आहेत. त्यांना, बाकीच्यांना बोलवा ना. माझी काहीच हरकत नाही. 2 तासातच यशोधराचं घर लग्नघर वाटायला लागलं. तिची 4 माणसं म्हणता म्हणता बरीच झाली. बंगला सजला, गजबजला. घाईतच पण कार्यक्रम छान पार पडला. यशोधराच्या कपाळावर चांदीच्या रुपया एवढं मोठं कुंकू लागलं आणि लग्नाचं शिक्कामोर्तब झालं. तेवढ्यानंही यशोधरा काही वेगळीच दिसायला लागली. जावई बापू, एक विनंती आहे. बोला की. यशोधरा आमची एकुलती एक मुलगी. आजपर्यंत तिलाच मुलगा मानत आलो. पण ती लग्न होऊन सासरी जाणार म्हटल्यावर मनात आलं, शेवटी मुलगा तो मुलगा आणि मुलगी ती मुलगीच. पण आम्हाला मुलगा नाही, ती जागा तुम्ही भरून काढायची. आमचं काही चुकलं तर सांभाळून घ्या, पण आम्हाला म्हातारपणी मुलासारखा आधार द्या. यशोधरेच्या वडिलांनी नीळकंठपुढे हात जोडले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. झटकन उठून त्यांचे जोडलेले हात हातात घेऊन नीळकंठ म्हणाला, कसलीही काळजी करू नका. आता मी तुमचाच आहे. मला तुम्ही माझ्या आई-वडिलांसारखे आहात. 4 दिवस गेले आणि यशोधरेच्या वडिलांना अंथरुणातून उठता येईनासं झालं. यशोधरा धावत गेली आणि डॉक्टरांना बोलवून आणलं. पण धावतानाही तिच्या मनात आलं, उद्या माझं लग्न झाल्यावर असं काही झालं, तर आई एकटी काय करेल? बाबांपाशी बसेल? का डॉक्टरकडे जाईल? काय करेल? ती अस्वस्थ झाली. बाबांना अर्धांगवायूचा झटका आला होता. एक बाजू पूर्ण लुळी पडली. यशोधरेच्या आईला तर ब्रह्मांड आठवलं. हे काय झालं? एवढे उंच पुरे, सशक्त, रोज 10 मैल चालणारे हे आणि आता अर्धांगवायू? हे कसं झालं? आणि किती दिवसांचं हे दुखणं? यशूचं लग्न झालं, की आम्ही दोघंच्या दोघं एवढ्या मोठ्या बंगल्यात. काही मदत लागली तर आजवर यशू होती. आता ती गेल्यावर? ती उठून किती वेळा येईल? आणि काळवेळ काही सांगून येते का? उद्या समजा मीही आजारी पडले तर? नीळकंठ भेटायला आला तेव्हा यशोधरेच्या वडिलांनी काहीतरी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यातला एक शब्दही कोणाला समजेना. तेव्हा ते अगदी हताश झाले. त्यांच्या डोळ्यातून नुसतं घळघळा पाणी येत राहिलं. नीळकंठ त्यांची तडफड पाहत राहिला. मग त्यानं त्यांना थापटून थोपटून शांत केलं. त्यांचे डोळे पुसले, तोंड पुसलं आणि सांगितलं, मी आहे ना तुम्हाला. कसली काळजी करता? एकच हात नाचवत यशोधरेच्या वडिलांनी यशोधरेकडे बोट दाखवलं आणि खूण केली. तुम्ही दोघं निघून जाल, आम्हाला कोण? नीळकंठनं पुन्हा सांगितलं, मी आहे. मी तुमची आणि आईची काळजी घेईन. खरंच घेईन. इतका वेळ यशोधराची आई बाजूला उभी होती. ती पुढे आली. तिचेही डोळे पाण्याने तुडुंब भरलेले होते. नीळकंठराव, एक तुम्हाला करता येईल का? तुम्ही काय वाटेल ते सांगा, मी करेन. एरवी लग्न होऊन मुलगी सासरी जाते. आपण उलटं केलं तर? तुम्हीच इथे राहायला येता का? एवढा मोठा बंगला आहे. उद्या तो तुमच्याच नावावर व्हायचा आहे. त्यातून तुम्ही तिथे एकटेच आहात. चालेल ना? आम्हाला माणसाची फार जरूर आहे हो. नीळकंठ शांत राहिला. का तुम्हाला माझं काही बोलणं गैर वाटलं का? नाही, नाही. माझ्या मनात विचार आला, की लोक म्हणतील, यानं बंगल्यावर लक्ष ठेवून यशोधराशी लग्न केलं. असं कसं म्हणतील? तुमच्याशी लग्न करण्याचा हट्ट यशूचाच आहे, हे लोकांना ठाऊक नाही का? आणि जावई बापू, ही आमची गरज आहे म्हणून तरी ठीक आहे, तसं करूया. नीळकंठचं लग्न ठरलंय,
हे कळल्यावर नितीन आणि नीरज चवताळून उठले. दया आणि छाया सुद्धा त्यांना सामील झाल्या. हे काय लग्नाचं वय? आणि तोही प्रेमविवाह? इतके दिवस काय करत होते मग? वेळच्या वेळी नव्हतं लग्न करतायत. याचं लग्न व्हायचं कधी? मग मुलबाळ व्हायची कधी? यांचा प्रपंच व्हायचा कधी? म्हणजे हे म्हातारे झाले की यांच्या मुलांच्या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायच्या की काय? आणि मग तक्रारीचा सूर एका वेगळ्याच दिशेने निघाला. राहती जागा चांगली 6 खोल्यांची, मागं पुढे छोटं अंगण. ही जागा आता कोणाची? निळकंठ तिथेच राहतो. आजपर्यंत गोष्ट वेगळी होती. तो एकटा होता. राहीना का बिचारा? त्याच्या माघारी घेतली असती सगळ्यांनी वाटून. पण आता त्याचं लग्न झालं, मूलबाळ झाली की जागा त्याची. तो राहणार म्हणजे त्याची एकट्याची होणार. आम्हाला का नको? आम्ही घराबाहेर पडलो तरी आमचाही हक्क आहेच की. आम्हालाही जागा हवी आणि हा खुलासा त्याच्या लग्नाच्या आधीच व्हायला हवा. नाहीतर ही बया घरात घुसल्यावर बोलता यायचं नाही. तिला बरी एवढी मोठी जागा आहे मिळेल. बहीण भावंडांच्या या आडव्या तिडव्या चर्चेत माया तेवढी सामील झाली नव्हती. आपली भावंड किती स्वार्थी आहेत हे तिला नव्यानेच समजत होतं. निळू दादाचं लग्नाचं वय वाढलं कोणामुळे? आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्यानं शिरावर घेतली म्हणूनच तो लग्नाचा थांबला ना. आम्ही त्याच्याकरता काय केलं? त्याची जबाबदारी होती. पण आमचं काहीच कर्तव्य नाही. त्याच्या लग्नाचा विचार न करता ज्यानं त्यानं आपापला स्वार्थी विचार करून संसार थाटले, त्यावेळी निळूदादाला कोणी आग्रह का केला नाही? का नाही त्याच्याकरता कोणी थांबलं? निळूदादा इथे राहणार म्हणजे एवढं घर त्याच्या ताब्यात राहणार, हे सगळ्यांचं खरं दुःख. असा स्वार्थीपणानं निळूदादा वागेल का, एवढाही विचार यांच्या मनात येत नाही. इतकी वर्ष तो घराच्या दुरुस्त्या करतोय, टॅक्स भरतोय, रंगरंगटी करतोय, तेव्हा हे हक्कवाले कुठे गेले होते? का नाही तेव्हा खर्चाचा वाटा उचलला? काही नाही. इतकी वर्ष त्यानं आपलं आयुष्य आपल्या सगळ्यांकरता चंदनासारखं झिजवलं. आता त्याला सुख मिळालं पाहिजे. मायाच्या मनातले विचार इतरांपर्यंत पोचलेच नाहीत. त्यांनी सर्वांनी निळूदादाला भेटायचं ठरवलं आणि तसं त्याला कळवलं देखील. सगळी भावंड एकदम आलेली पाहून निळकंठला खूप बरं वाटलं. बाबा गेले तेव्हा एवढी एवढी ही सगळी आता केवढी मोठी झाली आहेत. 2-2 पोरंही झाली प्रत्येकाला. पण भावावरचं प्रेम काही कमी झालेलं नाही. सगळी मिळून अगदी पदर खोचून मदतीला तयार आहेत. मी जे काय थोडंफार त्यांच्याकरता केलं, त्याची कृतज्ञता त्यांच्या मनात आहे. यशोधरेला सांगायला हवं, की बघ तुझे दीर आणि नणंदा. एकदमच निळकंठला जाणवलं, की आपल्याला वाटतोय तसा आनंद आपल्या भावंडांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यांचे चेहरे काही प्रफुल्लित दिसत नाहीयेत. का बरं? कोणाला बरं नाही का काय? आणि माया का नाही? माया नाही आली? ती कशाला येईल? म्हणजे काय? निळकंठने आश्चर्याने विचारलं. तिला तुझा फार पुळका ना? सारखं निळूदादा, निळूदादा चाललेलं असतं. तुम्ही काय माझ्याशी भांडायला आलात की काय? निळकंठनं सहज विचारलं. हो, नितीन आणि नीरजनं एका स्वरात सांगितलं. कशा करता? काय हवंय तुम्हाला? निळूदादा, आता इतक्या उशिरा लग्न करायची काय गरज आहे तुला? मी लग्न करू नये असं तुमचं म्हणणं आहे का? नाही करत. मग तुमच्यापैकी कोणाकडे मी राहायला येऊ ते सांगा. सगळे एकमेकांकडे बघत राहिले. म्हणजे मी तुमच्याकडे यायला नको. अरे पण कशाला आमच्याकडे यायचं? आजपर्यंत तर तू एकटाच राहिलास ना. म्हणून काय कायमचा एकटा राहू? आणि मी एकटा राहिलो काय किंवा दुखता राहिलो काय? तुम्हाला काय फरक पडतो? आता मला स्पष्ट काय ते सांगा. नितीन, तू बोल. नीरजनं सुचवलं. मी कशाला? दयाताई मोठी आहे, तिला बोलू देत. नितीनने आपल्या बायकोकडे बघत सांगितलं. तिनं बरोबर आहे ह्या अर्थाने मान हलवली. ए बाबा, इस्टेटच्या बाबतीत आम्हा बहिणींना नका हं खेचू. दयानं अंग झटकलं. का? दयावंश, हिस्सा घ्याल ना का नको म्हणाल? इतका वेळ नीरजची बायको मागे होती, ती पुढे आली.
इस्टेट, हिस्सा. अरे, निळकंठला नवल वाटलं. हेच की, आपलं घर, बाबांचा पैसा, आईचे दागिने. हे बघ निळू दादा, तुझं लग्न व्हायच्या आधी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा हवाय. किती होता बाबांचा पैसा? काय होते आईचे दागिने? अरे, तुमच्या बायका बाहेरून घरात आलेल्या आहेत. त्यांना काही एक कळत नाही. पण तुम्हालाही काही आठवत नाही? ते असतं तर प्रत्येक वेळी मी कर्ज कशाला काढत बसलो असतो? मला काय हौस होती कर्ज काढण्याची आणि फेडण्याची? पण मला काय म्हणायचंय निळू भाऊची, नीरजच्या बायकोनं मध्येच तोंड घातलं. तुला काहीही म्हणायचं असेल, पण मला ऐकायचं नाही. समजलं? काल घरात आलेल्या मुली तुम्ही, तुम्हाला काय ठाऊक की तुमच्या नवऱ्यांचे पाय धरणीला लागण्याकरता मी काय केलंय? माझं शिक्षण थांबवून मी तुमच्या नवऱ्यांना हात दिले, तेव्हा ते वर चढलेत. समजलं? मी पायाचा दगड झालो. दयाचं लग्न ठरलं. काय होतं घरात? मला नोकरी लागली नव्हती. कसं केलं असेल ते माझं मलाच ठाऊक. निळू दादा, आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. तू केलंस हे आम्ही अमान्य केलंय का? पण शेवटी व्यवहार असतो ना. आता बघ हे घर, तुझं लग्न झालं की तू इथे राहणार. हे वडिलोपार्जित घर. म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. मग आधी सांगायचं होतं. त्यात भांडायचं कशाला? आता शांत बसा आणि ऐका. मी लग्न करतोय, पण यशोधरा या घरात येणार नाही. म्हणजे यशोधराच्या आई-वडिलांना यशोधरा एकटीच. सध्या तिचे आई-वडील अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांना आधार म्हणून मीच तिकडे राहायला जाणार आहे. सगळ्यांच्या माना खाली गेल्या. आजपर्यंत मी इथं राहिलो कारण ह्या घराला माझी गरज होती. आता मी तिकडे जातोय कारण त्या घराला माझी गरज आहे. आयुष्यात स्वतःकरता काही करायचं असतं हे मला कुठे ठाऊक आहे. आणि दुसऱ्यांकरता काही केलं तर ते लक्षात घेण्या इतकंही कोणाला भान नसतं. त्यांना ते लक्षात आणून द्यावं लागतं. हे तरी मला कुठे ठाऊक होतं. काय बरोबर आहे ना? सगळ्यांच्या खाली गेलेल्या माना अधिकच खाली गेल्या. नीळकंठच्या प्रश्नाला हो नाही म्हणायचंही कोणाला भान नव्हतं.